शेतकरी मित्रांनो, हे खत जर दिले नाही तर तुम्हाला निश्चितच तोटा होणार आहे. ते खत कोणतं आहे तर 1261 देत असताना ऊस पिकाला ते किती दिवसांनी दिलं पाहिजे, त्याचबरोबर त्याचं प्रमाण किती वापरलं पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, साधारणपणे आपलं ऊस पीक हे 30 ते 35 दिवसाचं झाल्यानंतर त्या कालावधीच्या दरम्यान आपल्याला 1261 द्यायचं आहे. ते दोन पद्धतीने देता येतं, एक तर ड्रिपद्वारे आणि दुसरं फवारणीद्वारे. तर 1261 दिल्यामुळे काय फायदे होतात ते आपण प्रथम जाणून घेऊयात. 1261 मुळे फुटवे वाढण्यास मदत होते, त्याचबरोबर मुळे मजबूत होतात, मुळ्यांची संख्या वाढते आणि आपल्या ऊसाच्या रोपांची वाढ जलद गतीने त्या ठिकाणी होत असते. तेव्हा 1919चा वापर जर केला तर 1919चा वापर वाढीसाठी होतो, परंतु 1261चा वापर होतो तो म्हणजे फुटवे वाढण्यासाठी. त्यामुळे 1261 वापरलं पाहिजे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, साधारणपणे 4 ते 5 महिन्याच्या आतमध्येच आपल्याला 1261 देऊन घ्यायचं आहे. साधारणपणे 2 वेळेस जर दिलं तरी सफिशियंट आहे. ते पण त्याचं प्रमाण ड्रीपमधून जर द्यायचं असेल तर 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला 5 किलो 1261 सोडायचं आहे. ते तुम्ही 2 वेळेस सोडू शकता. 15 दिवसाच्या अंतराने तुम्ही सोडू शकता. जर ड्रीप जर नसेल तर तुम्ही फवारणीद्वारे सुद्धा देऊ शकता आणि फवारणीमध्ये जर वापरायचं असेल तर 15 लिटर पंपासाठी 75 ते 100 ग्रॅम तुम्ही फवारणीसाठी वापरायचं आहे. अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो 1261 चा वापर केला तर नक्कीच फुटवी वाढून उत्पादन वाढीस मदत त्या ठिकाणी होत असते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पाठवायला विसरू नका. धन्यवाद.